नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, आज मी आलो आहे माझ्या गावी गुढीपाडवा सण साजरा करण्यासाठी. गावी आल्यावर तुम्ही कितीही उशिरा झोपा, तुम्हाला पहाटे जाग येतेच येते. आज मलासुद्धा सकाळी 6 वाजता जाग आली आणि उठल्या उठल्या चाफ्याची फुलं गोळा करण्यासाठी मी आणि माझा मुलगा आम्ही आमच्या घराच्या बाजूचा असणारा चाफा आहे त्याच्यावरती चढलो आणि गुढीला लागणारी जी फुलं आहेत, म्हणजे पारंपरिक पद्धतीने गुढीला चाफ्याची माळ ओवली जायची आणि अजूनही काही चाफे शिल्लक आहेत आमच्या वाडीमध्ये. तर ते फुलं काढण्यासाठी मी आणि माझा मुलगा मी सकाळी सकाळ कामाला लागलो. किती फुलं पडली. सकाळची सुरुवातच पक्ष्यांच्या किलबिलाटाने झाली आणि काल बाबांनी जो बांबू होता तो आणून ठेवला होता गुढीला लागणारा, त्याला आम्ही कलक असं म्हणतो आणि त्याची आता स्वच्छता चालू आहे. माझा मुलगा अगदी त्याला स्वच्छ धुवत आहे. काय करतो? काय आहे? काय काय आहे काय हे? गुढीपाडव्याची काठी. कसलं झाड आहे? बांबूचं. बांबू नाही कप. काय म्हणतात त्याला? कलर. मंडळी, पूर्वी सणासुदीला जे अंगण होतं ते शेणाने सारवण्यात यायचं आणि माझी आजी ते अंगण सारवायची. त्याला पोतेरा असं म्हणायचो, पण आता कालांतराने शेणामातीच्या घरांची जागा या सिमेंट कॉन्क्रीटच्या घरांनी घेतली आहे आणि ते स्वच्छ करण्यासाठी आता आम्ही पाण्याने पूर्ण समोरचं अंगण आणि वरांडा धुत आहोत आणि त्याच्याबरोबर आम्हाला मदत करणारे हे चिमुकले हात. ज्यांचं बालपण हे कोकणात गेलं आहे ना, त्यांना अशा कित्येक साऱ्या गोष्टी माहिती आहेत, ज्या आजूबाजूच्या निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टी आणि त्याच्यापासून कलाकृती बनवणे. तसाच हा प्रकार आहे. चाफ्याचं फूल घेऊन त्याच्या पाकळ्यांना होल पाडून त्या चाफ्याच्या फुलाची अंगठी बनवणे हा आमचा लहानपणीचा आवडता छंद. म्हणजे अगदी मे महिन्याची सुट्टी सुरू झाली की चाफ्याच्या फुलं घेऊन त्याच्या वेगवेगळ्या अशा अंगठ्या बनवून आम्ही असं सगळ्यांना द्यायचो आणि हे करताना खूप मजा यायची. म्हणजे अगदी मन रमून जातं. आणि जे आपलं मन आहे, आता मोठं झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करायला कधी कधी वेळ मिळत नाही, पण गावी आल्यावर हा निवांतपणा मिळतो आणि अशा गोष्टी सुचतात आणि जे बालपणीतल्या आठवणी आहेत त्या अगदी डोळ्यासमोर अशा येतात आणि खूप बरं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी करून. असे बरेचसे प्रकार आहेत, मी तुम्हाला पुढे दाखवेन की आम्ही आणखी काय काय मज्जा करायचो. काही गोष्टी आपण हे अनुकरणाने शिकतो. म्हणजे आपले जे वडीलधारी माणसं आहेत त्यांना बघून बघून आपण त्या गोष्टींचं अनुकरण करतो आणि त्या गोष्टी शिकतो. तसंच हे आताच एक प्रकार आहे. बघा आता आमचा छोटू काय करतो आहे. आता लागलं ना. सुई हातात, दोरा खाली. मस्तपैकी छानशी ही चाफ्याची माळ आमच्या गुढीला तयार केली आहे आमच्या छोटूने आणि ती आता आम्ही घालणार आहोत. आणि आता पुढे आम्ही जी पूजा आहे चाफ्याची, जो कलक असतो तो सकाळी धुवून घेतलाच आहे. त्याच्याबरोबर त्याला आता त्या कलकाला गंध लावणे, जी गंधगोळी असते ती उघळून ते गंध लावणे, त्याच्यानंतर हळद, त्याच्यानंतर पिंजर असं पूर्ण त्या कलकाच्या काठीला लावलं जातं. आणि त्याच्यानंतर जो आंब्याचा टहाळा आणि जे कापड असतं आणि त्याच्याबरोबर ही माळ आणि त्याच्यावरती जो आपला तांब्याचा गडू असतो तो बांधला जातो आणि गुढी उभी केली जाते. तर हीच आता जी ट्रेनिंग आहे ती आमचा छोटू घेतो आहे, कारण की जोपर्यंत आपण मुलांना करून देत नाही तोपर्यंत त्यांना ते समजत नाही आणि एकदा का ते त्यांना समजायला लागलं की त्या गोष्टीबद्दलची आवड त्यांच्या मनात निर्माण होते. ते कुतूहल असतं, त्याच्यामुळे त्यांच्यात ती आवड निर्माण होते आणि ते आपसूक त्या गोष्टी त्यांच्या हातातून घडून जातात. जस्ट तुम्हाला त्यांना फक्त दाखवायचं आहे की हे कसं करायचं आहे. आणि लहान मुलांचं ऑब्झर्वेशन खूप छान असतं. म्हणजे त्यांनी एखादी गोष्ट बघितली तर ते पटकन त्या गोष्टीचं अनुकरण करतात आणि त्यांना जर एखादी गोष्ट समजली नाही तर ते सारखे खूप सारे प्रश्न विचारतात की हे कसं आहे, हे का केलं आहे, ह्याच्यामागचं कारण काय. म्हणजे जी जिज्ञासा वृत्ती असते ती लहान मुलांमध्ये खूप असते आणि हीच ती वेळ आहे ज्यावेळेस आपल्याला लहान मुलांवरती संस्कार घडवायचे आहेत. आपण जर त्यांना प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व केलं आणि आपलं कल्चर, आपले सण हे त्यांना दाखवून दिले तर हा वारसा ते पुढे चालवणार आहे. आता आमची गुढी उभी राहत आहे. म्हणजे जे कलक आहे त्याला वरती उभं केलं जात आहे आणि रशीच्या सहाय्याने आता ते घट्ट बांधलं जाईल
आणि त्याच्यानंतर जे खाली पाट आहे त्या पाटाच्या खाली आधीच रांगोळी काढलेली आहे आणि आता आम्ही ते कलक बांधून घेत आहोत आणि त्याच्यानंतर त्या कलकाची पूजा केली जाईल. आता आमचा छोटू ते पाट आहे ते सजवतो आहे. याच्यानंतर धूप आरती दाखवून आजची पूजा संपन्न झाली. मंडळी, जो रेग्युलर देव पुजतो किंवा जो देवपूजा करतो तो कसा घंटी वाजवतो आणि एखादा नवखा देवपूजा करणारा माणूस कसा घंटी वाजवतो याच्यातलं तुम्हाला डिफरन्स पटकन कळतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद. मला जे काय सांगायचं होतं ते तुम्हाला या घंटी नादावरून कळालंच असेल.